तुमच्या सोसायटीचं कन्व्हेन्स झालंय का आणि ते करून घेणं किती महत्वाचं आहे आणि ते कसं करून घ्यायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी ॲडव्होकेट अमृता साळुंके. रेरा कायद्याप्रमाणे 51% बुकिंग झालं की सोसायटी फॉर्मेशन करायचं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बिल्डरनी कन्व्हेन्स कधी करायचं आणि ते कसं करायचं. कन्व्हेन्स 2 प्रकारचं असू शकतं, पार्ट कन्व्हेन्स आणि फुल कन्व्हेन्स. आता या व्हिडिओमध्ये आपण फक्त रेराच्या अनुषंगाने कन्व्हेन्स काय आहे हे बघणार आहोत. डीम्ड कन्व्हेन्स किंवा बिल्डर शिवाय कन्व्हेन्स कसं करायचं याच्यासाठी मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे. आता सोसायटी फॉर्म झाली, सोसायटीचं हँडओव्हर घेतलं, आता तुम्हाला जमीन तुमच्या नावाने करून पाहिजे आहे. जमीन म्हणजे प्रोजेक्ट ज्या जमिनीवर उभा आहे ती जमीन सोसायटीच्या नावाने करून द्यायची, ह्याला म्हणायचं कन्व्हेन्स. बिल्डरनी कन्व्हेन्स कधी करायचं याच्यासाठी रेरानी नियम दिलेले आहेत. कंप्लीशन सर्टिफिकेट आलं की 3 महिन्याच्या आत हे कन्व्हेन्स बिल्डरनी करून द्यायला पाहिजे. आता याच्यामध्ये बऱ्याच वेळा डिले होतो, पण कन्व्हेन्स जेव्हा बिल्डर आपल्याला करून देत असतात किंवा कन्व्हेन्सचा ड्राफ्ट, कन्व्हेन्स डॉक्युमेंट, कन्व्हेन्स डीडचा ड्राफ्ट जेव्हा बिल्डरकडून आपल्याला शेअर होतो तेव्हा त्या ड्राफ्टमध्ये आपण काय चेक करायचं हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. कन्व्हेन्स म्हणजे जसं मी सांगितलं की जमिनीचा मालकी अधिकार. जमिनीचा मालकी अधिकार हा सोसायटीला ट्रान्सफर होतो, ह्याला कन्व्हेन्स म्हणतात. मग या डॉक्युमेंटमध्ये मालकी अधिकार कुठल्या पद्धतीने आपल्याकडे येणार आहे किंवा बिल्डरनी ती जमीन कशी ॲक्वायर केलेली आहे हे चेक करणं खूप गरजेचं आहे. या कन्व्हेन्स डीडमध्ये तुमच्या प्रोजेक्टमध्ये असलेला कॉमन एरिया, त्याचप्रमाणे रस्ते किंवा अजून काही ओपन स्पेस, ॲम्युनिटी स्पेस, त्याच्याचप्रमाणे उरलेला FSI, तुमच्या प्रोजेक्टमध्ये वरची गच्ची म्हणजे टॉप टेरेस, या सगळ्याचे अधिकार बिल्डरनी सोसायटीला ट्रान्सफर केले आहेत का, त्या डॉक्युमेंटमध्ये, कन्व्हेन्स डीडमध्ये याबद्दलची माहिती लिहिलेली आहे का, हे चेक करून घेणं खूप गरजेचं आहे. असा कन्व्हेन्सचा ड्राफ्ट बिल्डर जेव्हा सोसायटी बरोबर शेअर करतो तेव्हा तो सोसायटीने एखाद्या वकिलाबरोबर डिस्कस करणं किंवा वकिलाकडून चेक करून घेणं खूप गरजेचं आहे. कन्व्हेन्स डीड हे डॉक्युमेंट अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट ठरतं. अशा कन्व्हेन्स डीडचा सगळ्यात मोठा फायदा कधी होतो तर एखादं प्रोजेक्ट जेव्हा रिडेव्हलपमेंटला जातं तेव्हा हे कन्व्हेन्स डीड असल्याशिवाय प्रोजेक्ट रिडेव्हलपमेंटला जाऊ शकत नाही. म्हणून आपण जेव्हा कन्व्हेन्स डीड घेतो आणि ते चेक करून घेतो तेव्हा ते वकिलांनी चेक करणं खूप गरजेचं आहे. आता काही वेळेस मोठे प्रोजेक्ट असतात आणि पार्ट कन्व्हेन्स केलं जातं, म्हणजे त्या पर्टिक्युलर पार्टचंच, त्या पार्टमध्ये जी काही जमीन येईल त्या जमिनीचं कन्व्हेन्स त्या पर्टिक्युलर सोसायटीला केलं जातं. आता अशा पार्ट कन्व्हेन्सला देखील तेवढंच महत्त्व आहे. तेही डॉक्युमेंट तुम्ही चेक करून घेणं गरजेचं आहे. पार्ट कन्व्हेन्स करताना त्या डॉक्युमेंटमध्ये ॲम्युनिटीज वापरण्याचे अधिकार, म्हणजे त्या पूर्ण प्रोजेक्टच्या ज्या काही ॲम्युनिटीज आहेत त्या वापरण्याचे अधिकार त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टला दिलेले आहेत का हे नक्की चेक करून घ्या. कन्व्हेन्स डीड बद्दल या व्हिडिओमधून तुम्हाला माहिती कळाली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तेही नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.